म्हणजे बाळासाहेबांची निशाणी काय, शिवसेनेची काय, करंजेताईची काय, म्हणजे ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण? अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल, अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय। 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना। दिवाळी गेली, फटाके काय शिल्लक ठेवलेत की नाही? नवीन फटाके विकत घ्या आणि यांच्या बुडाखाली फटाके लावायचे, अटकम बम लावणार की नाही? माझ्या सुवर्णताईला हे काय म्हणतात, बकरी। 23 तारखेला तुम्हाला कळेल बकरी आहे का वाघीण। अरे ती बकरी नाही, शिवसेनेची रणरागिणी आहे। बाळासाहेब सांगायचे माझी महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे। इथं आपल्या ताई बसलेल्या सगळ्या व्यासपीठावर कुणी अंगावर आलं तर त्यांना शिंगावर घ्यायची ताकद माझ्या वाघिणींमध्ये आहे ना। तुमचा आवाज जोरात आला पाहिजे। बकरीची शिंग लक्षात घ्या, कुठं घुसतील ते सांगता येणार नाही। आणि म्हणून माझ्या ताईचा अपमान करू नका, सुवर्णाताईला हलक्यात घेऊ नका। तुमची पूर्ण लेवल केल्याशिवाय राहणार नाही। मला तुम्ही हलक्यात घेतलं, मला तुम्ही लाईट घेतलं, मी तुम्हाला एवढं टाईट केलं की तुमची खुर्ची आणि सगळं गायब केलं। एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यात घेतलं। एकनाथ शिंदे हा बाळासाहेबांचा सैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे। आणि जेव्हा तुम्ही 2019ला आम्हाला तुम्ही गद्दार म्हणताय, 2019ला शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन म्हणून आपण निवडणूक लढवली। एकीकडे बाळासाहेब, दुसरीकडे मोदी साहेबांचा फोटो लावून, आणि लोकांनी मॅन्डेट दिलं, लोकांनी बहुमत दिलं शिवसेना भाजपा युतीला सरकार बनवण्यासाठी। सरकार कुणाबरोबर बनवायला पाहिजे होतं? कुणाबरोबर?